नवोदय आणि स्कॉलरशिपच्या आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण काल दिलेल्या गणितांचा आढावा घेणार आहे. काल जे आपण अपूर्णांकांचे उदाहरणं दिली होती, या उदाहरणांमधले उदाहरणांची आपण सोडवणूक आजच्या सत्रामध्ये करणार आहे. इथं उदाहरण लिहिलेलं आहे ब्लॅकबोर्डवर. इथं पुन्हा लिहितोय, बायचान्स दिसत नसेल तुम्हाला तर. उदाहरण सांगा बाळांनो. 4/3 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3. ठीक आहे. उदाहरण आपण ही काल सोडवायला दिलं होतं, त्याच उदाहरणाचा आपण पुन्हा आढावा घेणार आहे. हे उदाहरण कसं सोडवावं लागणार याचे पर्याय दिले होते. पर्याय इथे लिहितो वाटल्यास. एक मिनिट. सर पहिला पर्याय 11/9. काय 11/9 पहिला पर्याय. ओके ओके. ठीक आहे. ए नंबर आहे 11/9. बी नंबर आहे 13/9. सी नंबर आहे 19/9 आणि डी नंबर आहे 10/3. आपण उदाहरण हे सोडवलं असेलच. ठीक आहे. बघूया हे आपण उदाहरण कशा पद्धतीनं सोडवावं लागणार आहे. कंचे भागू बेव, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बॉडमास. काय म्हणतात? बॉडमास. बॉडमास. ओके. म्हणजेच अगोदर आपल्याला कंस ब्रॅकेट सोडवावा लागतो आणि त्यानंतर कंसातील क्रिया केल्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रिया सोडवाव्या लागतात. तिथं गुणाकाराची क्रिया दिलेली आहे. यांची बेरीज आणि यांची बेरीज करण्याच्या घाईत आपण ही गुणाकाराची क्रिया आपण विसरू शकत नाही. त्यामुळे अगोदर आपल्याला ही गुणाकाराची क्रिया करणं आवश्यक आहे. या दोघांमधला गुणाकार केल्यानंतरच या संख्येची बेरीज आपल्याला करता येईल. ठीक आहे. 4/3 मी लिहितो. हा अधिक 4/3 यांचा गुणाकार. 3 गुणिले 3 अधिक 1/3. ठीक आहे. इथपर्यंत आलं का लक्षात तुमच्या? हो सर. त्यांचा आपण गुणाकार करूया. 4 × 1 = 4, 3 × 3 = 9. 4/3 तसेच लिहित आहे मी. 4 × 1 = 4, 3 × 3 = 9 अधिक 1/3. लक्षात येत आहे तुम्हाला? इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. आपण यांचा गुणाकार केलेला आहे आणि हे संख्या आलेली आहे. आता इथं 9 आहे
याचे 9 याचे 9 कसे होतील तो विचार करून आपण बेरीज करू शकतो. सोपं आहे. याचे 9 करायला काय करावं लागणार आपल्याला? छेद समान करायला 3 न गुणावं लागेल ना. 4 गुणिले 3 आणि 3 हा. गुणिले 3. बरोबर आहे की नाही? या संख्येचे 9 करायला लागले असेल तर याला पण 3 ने गुणावं लागणार, हो. याला पण 3 ने गुणावं लागणार. ठीक आहे? इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? सर तिघांची बेरीज एकदाच करायची. हो, काय हरकत नाही, येऊ शकते. छेद समान असलं तर वरच्या संख्येची बेरीज होऊ शकते ना. हो. हा, तर हे काय क्रिएटिव्ह तुमच्या लक्षात आलं म्हणजे पुढे आपण करू शकतो. आता 4 त्रिक 12 छेद 9 अधिक 4 छेद 9 अधिक 3 एका 3 3 त्रिक 3 एका 3 आणि 3 त्रिक 9. काय केलेलं आहे आपण? या संख्येला 9 9 ने गुणलं नाही किंवा याला 3 3 न गुणलेलं नाही आहे. तुम्ही छेद समान करायला 9 त्रिक 27 इथं लिहा आणि मग या 3 न इथं गुणून याचे 27 करणार. म्हणजे तुमची क्रिया वाढत जाणार. आपल्याला फक्त छेद समान करायचा आणि जर छेद हा तसाच समान करता येत असेल आपल्याला गुणाकार करून एखाद्या संख्येचा तर मग सर्वांचेच गुणाकार करण्याची काही आवश्यकता नाही आहे. हे आपण लक्षात घ्या. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपली स्टेप एक सोपी झालेली आहे. आता यांची बेरीज करूया. 9 खाली 12 अधिक 4 अधिक 3 अधिक 3. ठीक आहे. 12 अधिक 4 16. 16 अधिक 3 19 छेद 9. बघा बरं किती लवकर आपण याचं उत्तर काढू शकलो. सर आम्ही 2 याची बेरीज केली. हा, तुम्ही नक्कीच याला 9 ने गुणलं असेल, नंतर याला 3 3 न गुणलं असेल, त्यामुळे ते इथं 9 3 27 इथं 27 झाले असतील. इथं नाही, 3 सर, मी तसं नाही केलं. मी पण तुमच्यासारखं डायरेक्ट केलं पण 2 याची बेरीज केली. ठीक आहे. मला मग अशी विद्यार्थ्यांना दाखवलं होतं का पण त्यानं अशा पद्धतीने केली. ही क्रिया चुकीची नाही आहे. उत्तर झालं त्याचं, स्टेप्स वाढल्या होत्या पण वेळ जास्त खर्च होतो. याला वेळेची बचत म्हणतात आणि आपण सरावानं अशा पद्धतीनं सोडवू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेलच मुलांना? हो सर. ठीक आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. म्हणजे पर्याय क्रमांक सी आला. अगदी अवघड वाटणार गणित आपण सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. तोपर्यंत मी उदाहरण लिहितो. तुम्ही वाटल्यास सोडवलेलं उदाहरण सोडून घेतलेलं लिहू शकता. सर मला ते 2 नंबरचं उदाहरण समजलंच नाही. हा, सोपंच आहे. त्याचं मी उत्तर काढून बघितलं पण माझं म्हणजे पर्यायामध्ये उत्तर जे होते ते उत्तर ठीक आहे. हेच ते म्हणते ना 1.124. हो सर. हा, लक्ष द्या आता. वजा 1 अधिक 7/36. या सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते? यास सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते? याचे पण पर्याय आपण इथे लिहिणार आहे. एक 1.1771 1.1772 1772 7/60 2.760. ठीक आहे. आता आपण हे सोडवूया.
या सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते? तुम्हाला अगोदरचं गणित समजलं असेल तर नक्कीच कमेंट्स मध्ये हो नोंदवा. आता याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. बेरीज कंचे भागू बेव कंस कंसातल्या क्रिया झाल्यावर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. आता मग बेरीज करावं लागणार आहे. तर बेरीज आहे वजाबाकीचं आहे. बाकी तर काही दुसरं काही आपल्याला वेगळं दिसत नाही. या दोन संख्येची बेरीज करूया. -1 अधिक 736. या संख्येला -1 लावलेला आहे ना. सध्या तर आपण यांचा विचार केला तर इथं काय -1 अधिक 736. 1.124 वजा 1 ते गणित. हा, याला अधिकचं चिन्ह आहे ना. याच्या पुढे काही चिन्ह नाही. याच्या पुढे 124 हे आपण असंच राहू देऊ. आणि हे -1 आहे. -1 आहे. आणि या छेद याला 1 असल्यामुळे याला आपण काय करावं लागणार? छेद 1 असल्यामुळं 36 ने गुणावं लागणार ना. म्हणजे याच्यात हा, याला 36 ने गुणावं लागणार. अधिक 736. हा, इथपर्यंत आला लक्षात तुमच्या? हा, आता पुढे हे पुन्हा कशी तशी आपण संख्या लिहू. 1.124 वजा चिन्ह येतं 36. हे तुम्हाला कळत आहे ना. -36 अधिक 7. या दोन संख्यांची जेव्हा चिन्ह वेगळे असतात तेव्हा वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. याची बेरीज करता येणार नाही आपल्याला. तर 36 मधून 7 गेले 29. हा, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजाचं. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं. 36चं चिन्ह वजाचं आहे ना. वजाबाकी करतो होतो त्याच्यामध्ये. हा, म्हणजे वजाबाकी तर करावं लागणारच आहे आपल्याला. मात्र चिन्ह वजाचं द्यावं लागणार आहे. कारण की मोठ्या संख्येत आपण लहान संख्या का काढली? कारण की वजाचं चिन्ह 7 ला नाही 36 ला असल्यामुळं. तर 29 उत्तर आलं. म्हणजे 1.124 वजा 29 छेद 36. आता यांचा छेद समान करावा लागणार आहे आपल्याला. त्याच्या अगोदर आपण हे अपूर्णांक रूपांतर करू पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं. हा, 24 अधिक 1 म्हणजे 25/24. हा, लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे आपण या दोघांचा गुणाकार केलेला आहे. पूर्ण संख्या आणि छेद यांचा गुणाकार अधिक अंश मिळवलेला आहे. म्हणजे 24 गुणेला 1. हा 1 कुठला आहे? तर ही संख्या आहे. हा, इथं 2 असते तर 2 घ्यावं लागते आपल्याला. आणि अधिक 1 म्हणजे हा वरचा 1 मिळवलेला आहे. हा 1 यात मिळवलेला आहे. जेव्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करतो तेव्हा पुन्हा मी मुद्दाम तुम्हाला सविस्तर लिहिलं आहे. पूर्ण संख्येचा आणि छेदाचा काय करत असतो? गुणाकार करत असतो. या दोघांचा गुणाकार आहे. आणि यामध्ये या अंशाची संख्या आपण मिळवलेली आहे. आणि याला छेद 24 वजा 29 छेद 36 कळते तुम्हाला. 24 × 24 अधिक 1 25. 25 छेद 24 वजा 29 छेद 36. आता यांचा आपल्याला छेद समान करायचा आहे. 24 गुणिले 24 ने या दोन्ही संख्येला गुणावं लागणार आहे. 36 ने या दोन्ही संख्येला गुणावं लागणार. म्हणजे आपला छेद समान होतो. बरोबर आहे की नाही. मात्र 24च्या पडातील संख्या आणि 36च्या पडातील संख्या जर एखादी समान असेल तर त्या संख्येनंच आपण त्यांना गुणाकार केला तर काय हरकत नाही आहे. जसं 24च्या तिप्पट 72 होतात आणि 36च्या दुप्पट सुद्धा 72 होतात. हे जर आपण लक्षात घेतलं तर मग आपण 72 हा छेद ठेवण्यासाठी याला 3 न गुणावं लागणार.
याला पण 3 न गुणावं लागणार, याला 2 न गुणावे लागणार, याला 2 न गुणावे लागणार. हे या पद्धतीने आपण छेद समज. तुम्ही म्हणता की या संख्येला जर 2 ने गुणलं तर या संख्येलाही 2 ने गुणावं. या 2 न गुणलं तर वरच्या संख्येला 2 न गुणावं लागणार. छेदाला ज्या संख्येने गुणतोय आपण त्याला अंशाने गुणावं लागणार. तर 2 न गुणत आहे ना 72 होण्यासाठी, मग आता तिथं 2 न गुणावं लागणार. ते वरची संख्या काही त्याचं उत्तर आलं तरी आपल्याला त्याला 2 न गुणावं लागणार. याचं 72 होण्यासाठी आपण 3 न गुणत आहे, तर त्या 3 न आपल्याला वरच्या संख्येला पण गुणावं लागणार. त्याचा गुणाकार कितीही आला तरी. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या? हा, आता हे इथलं पुस्तक मी पहिला. हा, त्याचा आन्सर किती होतो? 25 त्रिक 75. हे 3 आहे. आता इथं काय वजा चिन्ह आहे, वजा 29 दुने. सर वर वजाबाकी नाही समजलं. वजाचं चिन्ह आहे ना. हो मग सर 72 75 आणि 58 च्या मधात कसं दिलं? एक स्टेप काढला मी, पुन्हा लिहितो तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून. 75 छेद 72 बरोबर आहे की? वजा 58 छेद 72. ठीक आहे. आता इथं वजाबाकी चिन्ह आहे, दोघांमध्ये वजा किंवा ना आणि छेद 72 येणार. आता तुम्हाला लक्षात येत असेल म्हटलं मी डायरेक्ट इथं लिहिलं होतं 75 छेद 58, 75 वजा 58 छेद 72. आता लक्षात? आता याची वजाबाकी करायची. 75 मधून 58 जर गेले तर किती राहतात? कमेंट करा बरं. कोणाला येते वजाबाकी? तर 75 वजा 58 किती येतात? आपण बरेच जण बघत आहात. सर थांबा, बाकीचे विद्यार्थी जर कमेंट देत असतील तर एनिवन. सर ओके. हा ठीक आहे, राईट आहे. तर याचा आन्सर आला 17 छेद 72. आता हा पर्याय आहे का? हो सर. हा, बी नंबरचा पर्याय यामध्ये आलेला आहे 17 छेद 72. तुम्हाला गणित कळलं असेलच, सोपं होतं, काही अवघड नाही आहे. तुम्ही सरावाने हे गणित सोडवू शकता. ठीक आहे. आज रविवारचा काही विद्यार्थ्यांना सुट्टी असेल असं वाटलं असेल, त्यामुळे आपण इथं सत्र आटोपत घेतो आणि तुम्हाला उद्यासाठीचे काही गणित देतो. ते गणित तुम्ही नक्की सोडवणार आहात. लिहून घेतले? हो सर. हो सर. उदाहरण आहे 1.207 गुणिला 1/3 बरोबर किती? तुम्हाला पर्याय देतो, लिहून घ्या. ए पर्याय आहे 1 गुणिला 2 गुणिला 1 बरोबर. 1 गुणिला 2 गुणिला 1 छेद 73. बी नंबरचा पर्याय आहे 7 अधिक 2 गुणिला 1 2 गुणिला 1 छेद 7 गुणिला 3. तिसरा पर्याय आहे 1 अधिक 2 गुणिला 1
1 अधिक 2 गुणिले 1 गुणिले 3. चौथा पर्याय आहे 1 अधिक 2 अधिक 1 छेद इथं डी नंबर जाऊ. इथं 1 अधिक 2 अधिक 1 छेद 73. पुढचा गणित आहे सोडवायचा, सराव करायचा. शाब्दिक उदाहरण आहे, सोडवायचं. झालं का लिहू? हो सर. हो सर. लिहून घ्या. एका खोक्यात 500 अंडी आहेत. एका खोक्यात 500 अंडी आहेत. अंडी आहे म्हणून अंडी बरेच जण खातात आता, म्हणून आपण अंडीचं उदाहरण घेतलेलं आहे. 500 अंडी आहेत. आपण अंडी खात असाल तर कमेंट मध्ये यस टाका. त्यातली 325 फुटली. उदाहरणार्थ फुटली, आपण फुटू देणार नाही. हा फुटलेली आहे. 325 फुटली. लिहून घ्या. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? किती आहे? आपल्याला संख्या लिहायची आहे, शोधून काढायची आहे. पर्याय ए 80, बी 88, सी 40 आणि डी 36. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 325 फुटली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. ते उरले तरी 4/5 विकलीत. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? म्हणजे विकल्यानंतर सुद्धा किती उरलीत? ठीक आहे. एवढी फुटलेली आहे, एवढी विकलेली आहे. विकली सर्व विकलीत का त्यांनी? नाही, 4/5 विकलीत.
तर मग उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? 500 अंडी होती, त्यातली एवढी फुटली, एवढी विकली, मग उरली किती हे तुम्हाला काढायचं आहे. सोपं आहे, तुम्हाला दिसायला अवघड वाटत असेल. विचार करा, सोडवा आणि उद्याला मला याचा आन्सर काढा. आन्सर काढून सांगा कमेंट्स मध्ये. ज्यांनी नंतर काढलं तेव्हा पण ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगू शकता किंवा सविस्तर सांगू शकता. ठीक आहे, पुन्हा आपण उद्याला 7 वाजता भेटूया आपल्या नवोदय आणि स्कॉलरशिपच्या लाईव्ह क्लासमध्ये. आपल्याला हा क्लास आवडत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सकारात्मक प्रतिसाद नोंदवा. यस सर, हा क्लास कंटिन्यू ठेवा.